श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण स्वामी समर्थांच्या विषयी अशीच एक कथा ऐकणार आहोत. तर त्या अगोदर तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आपल्या चॅनलला भेट दिली त्याबद्दल, तुम्ही आपल्या चॅनलला खूप सारे प्रेम देता त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे. आणि स्वामी समर्थांची अशीच नितांत अविरक्त निस्वार्थ आपण सेवा करत राहूया, स्वामींची भक्ती करत राहूया. आणि स्वामी हे सदैव आपल्या पाठीशी असतात. स्वामी आपल्या भक्तांना कधीही एकटं सोडत नाहीत. तर स्वामी आपल्यावरती आलेले संकट दुःख दूर करतात. तर आपणही स्वामींना विसरलं नाही पाहिजे. स्वामींची नितांत भक्ती केली पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे, स्वामींच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे की माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत, माझं कोणीच काही वाईट करू शकत नाही. आणि आपण आपलं कर्म जे आहे ते आपण करत राहिलं पाहिजे. कोणालाही लबाड फसवेगिरी चोरी मारामारी काही करू नये व स्वामींच्या आदेशांचे पालन करावे. स्वामींचे उपदेश आदेश हे आपल्या आयुष्यामध्ये आपण उतरवत गेलं पाहिजे, जेणेकरून आपलं आयुष्य जे आहे अजून स्वामीमय होऊन जाईल. आणि आपण स्वामींचे सेवेकरी झालं पाहिजे, पारायण वाचले पाहिजेत, स्वामींची पूजा अर्चा केली पाहिजे. तर भक्तांनो, आपण स्वामींची अशीच भक्ती करत राहूया, स्वामीमय होऊन जाऊया आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा ठाम विश्वास आपण कधीही विसरायला नाही पाहिजे की आपल्या पाठीशी हा ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीला आपल्याला भिण्याची गरज नाही आणि आपण नेहमी सत्कार्य करत राहूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्या चॅनलवर आल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला भरभरून असेच प्रेम देत राहा. आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून जावा, लाईक करा, शेअर करा आणि स्वामी संदेश हा घरोघरी पोचवा, हीच तुम्हा सर्वांच्या चरणी विनंती आणि अरदास. चला तर मग आज आपण असंच एक वामनबुवा आणि त्यांचे गुरु हे अहमदनगरजवळ बांबोरी नावाच्या गावी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बांबोरी नावाच्या गावी वामनबुवा नावाचे एक अत्यंत सात्विक वृत्तीचे गृहस्थ राहत होते. ते दत्त उपासक होते आणि त्यांना लहानपणापासून सत्संगाची खूप आवड होती. बुवा सरकारी नोकरी करत होते. नोकरीमध्ये त्यांचे चित्त स्थिर नव्हते. त्यांनी 3-4 नोकऱ्या बदलल्या आणि त्यांच्या मनातील अस्थिरता जाण्यासाठी ते अनेक साधू संत संन्यासी फकीर आणि योगी यांच्यासोबत वेदांत चर्चा करत असत. परंतु त्यांचे चित्त स्थिर होत नव्हते. ह्यातच ते मातोश्रींना घेऊन पुण्यात आले. पुण्यात तुळशीबागेत नाना नातूंच्या वाड्यात ते राहत होते. उपजीविकेचे साधन म्हणून ते लिहिण्याचे काम करू लागले. असेच एक दिवशी वामनबुवा आणि काही मंडळी सत्पुरुषाबद्दल आध्यात्मिक चर्चा करत असताना चर्चा खूपच रंगली होती. तितक्यात तेथे एक तेजपुंज असा ब्राह्मण आले आणि ते बोलले, अहो, शेवटी सद्गुरू वाचून सर्व व्यर्थ आहे. त्या अचानक आलेल्या ब्राह्मणाचे बोलणे ऐकताच बुवा एकदम म्हणाले, जो माझ्या चित्ताची स्थिरता करेल त्यास मी सद्गुरू दत्तात्रेय मानेन. परंतु खंत ही आहे की अद्याप असा कोणी मला भेटलेला नाही हो. तर बुवांचे हे बोलणे ऐकताच ब्राह्मण स्मित हास्य करून बोलले, असे आहे का मग? तू अक्कलकोटला जा, तेथे श्री स्वामी समर्थ तुला गुरुदर्शन देतील, तुझे संपूर्ण समाधान होईल. जा लवकर, वेळ वाया घालवू नकोस. आणि त्यानंतर ते ब्राह्मण तिथून निघून गेले. ते कोठे गेले हे कोणाला समजले नाही. त्या ब्राह्मणांच्या बोलण्यात एक वेगळीच ऊर्जा होती. असे बोलून ऐकताच बुवासह तेथे असलेल्या सर्व मंडळींनी ह्यात काहीतरी तथ्य नक्की असेल असे समजून अक्कलकोटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. वामनबुवा अक्कलकोट येथे जाण्यास निघाले. सोलापूरपर्यंत रेल्वेने गेले आणि तेथून ते पायीच अक्कलकोटमध्ये आले.
अक्कलकोटमध्ये आल्यानंतर स्वामी बाजूलाच गेले आहे असे समजले. बुवा स्वामींच्या दर्शनासाठी व्याकुळ झाले होते. स्वामींचा शोध घेत घेत पयो नदी परिसरात स्वामी दिसले. स्वामींचे दिसताच बुवास खूप आनंद झाला. बुवांनी धावत जाऊन स्वामींचे दर्शन घेतले. तेव्हा स्वामींनी त्याच्याकडे बघितले आणि बोलले की, काय रे, आमच्या ब्राह्मणाची थट्टा करतोस? स्वामींनी असे बोलताच बुवास आश्चर्य वाटले. त्या ब्राह्मणाला स्वामींनीच पाठवले होते ही खूण त्यास पटली आणि त्यानंतर त्यांनी नदीमध्ये स्नान करून स्वामींचे पूजन केले आणि अत्यंत व्याकुळ मनाने स्वामींचे चरण घट्ट पकडून बोलले, स्वामी, आपणच माझे श्री गुरु आहात, आता मला अनुग्रह द्या. बुवानी असे बोलताच स्वामींनी त्यांच्याकडे कृपादृष्टी बघितले, त्यास अवधूत गीता दिली आणि बोलले, आता तू आमची नोकरी कर, म्हणजे ब्रह्मनिष्ठ होशील. तुझे हे गाठोडे आम्हाला दे. त्यानंतर बुवाने स्वामी आज्ञेप्रमाणे कमरेला लंगोटी बांधली आणि सर्व सामान स्वामीचरणी अर्पण केले. बुवांचा समर्पित भाव बघता स्वामींना आनंद झाला. स्वामींनी त्यास त्याचे सामान पुन्हा परत दिले. पुढे असेच एकदा बुवा गाणगापुरात श्री गुरुचरित्र पारायणास गेले असता त्या स्वप्नात श्री दत्तगुरूंनी दर्शन दिले आणि पोथी हातात देत सांगितले की, मीच अक्कलकोट नगरीत सगुण रूपात आहे. आता इकडे तिकडे भटकू नकोस, भटाचा आणि तिथीचा विचार कर. असा स्पष्ट संकेत मिळताच बुवा पारायण आटोपून भट म्हणजे काय आणि तिथी म्हणजे काय याचा अर्थ जाणून घेण्यास अक्कलकोटला पोचले. स्वामींनी त्यास प्रत्यक्ष अनुभवाने सर्व ज्ञान दिले आणि त्यानंतर घरी जाऊन गायीची सेवा कर असा सांकेतिक भाषेत उपदेश दिला. त्यानंतर बुवा घरी परतल्यानंतर आपल्या मातोश्रींची सेवा, स्वामींचे भजन पूजन आणि वेदांत ग्रंथाचे अवलोकन करत आनंदाने राहिले. बुवा पूर्णत्वास प्राप्त झाले. तर आपल्याला आजच्या या कथेमधून हेच सत्यकथा आहे की स्वामी ज्यावेळेस होते त्यावेळेसची ही घटना आहे. तर या घटनेतून आपल्याला हेच पाहायला मिळतं की आपण नितांत असा विश्वास ठेवला पाहिजे आणि जे आपलं मन इकडं तिकडं भरकटत आहे ते स्वामींच्या चरणी आपण अर्पण केलं पाहिजे. तर यातून आपल्याला एवढंच शिकायला मिळतं की शिष्याच्या जीवनातील अत्यंत भावुक आणि जिव्हाळ्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या आपल्या लाडक्या श्री गुरुदेवताचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. जसे वामनबुवांनी स्वामींना विनंती केली की, स्वामी तुम्ही माझे गुरु व्हा, तेव्हा स्वामींनी त्यास आमची नोकरी कर म्हणजेच आमची भक्ती कर असा उपदेश दिला आणि आपले गाठोडे देण्याचा आदेश दिला. तर इथे गाठोड्याचा अर्थ म्हणजे आपल्या मान्यता, संस्कार, विकार, अहंकार, दुःख, समस्या. आपणासुद्धा आपले अहंभावाचे गाठोडे स्वामींच्या चरणी अर्पित करायचे असेल तर योग्य बोध घ्या. स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. वामनबुवास त्यांच्या चित्तात स्थैर्य हवे होते, म्हणजे त्यांना स्वानुभव हवा होता, पण त्यास दिशा भेटत नव्हती. तेव्हा त्यांनी स्वामींना समर्पण केले. त्यानंतर त्यास योग्य मार्गदर्शन मिळाले. जसे प्रकृती पुरुष गायीची सेवा कर आदी संकेत देऊन स्वामींनी त्यांच्या आध्यात्मिक यात्रेस दिशा दिली. आपली समस्या काहीही असो, मग तुम्हाला वामनबुवासारखा आत्मसाक्षात्कार हवा असेल वा आपल्या 2 वेळच्या जेवणाची सोय व्हावी ही समस्या असो, प्रत्येकाची वाटचाल ही पूर्णत्वाच्या दिशेलाच आहे. ज्ञानाने दिव्य शांती अनुभवाची ओळख होते, तर भक्तीनेच दिव्य शांती अनुभवाच्या आनंदावर स्थिर राहता येते. तर आजची ही कथा, आजचा हा स्वामी अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि स्वामींची अशीच आपण नितांत भक्ती करत राहूया, स्वामीमय होऊया आणि स्वामी सेवेकरी होऊया आणि स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. तर आपल्याला प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक गोष्टीमधून आपल्याला स्वामी आपल्यासोबत आहेत याची अनुभूती होते. तर आपणही इतरत्र न भटकता स्वामींच्या चरणाशी आपलं मस्तक ठेवून स्वामींच्या विषयी प्रार्थना करून आपलं मन, बुद्धी, तन, मन, धन
हे सगळं स्वामींच्या चरणी अर्पण करून आपण स्वामींची सेवा करत राहूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सद्गुरु सच्चिदानंद गुरुमूर्ती श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चॅनलवरती आल्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आपल्या चॅनलला असंच भरभरून प्रेम द्या आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि स्वामी संदेश हा घरोघरी पोचवा. श्री स्वामी समर्थ. आपण सर्व आनंदात, सुखात आणि सुंदर आरोग्य आपणा सर्वांना भेटो. आपली प्रगती ही आयुष्यामध्ये खूप खूप होत राहो ही स्वामींच्या चरणी अरदास प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.